नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे। नवनीत राणांच्या अडचणी त्यामुळे वाढणार का हे आज कळू शकणार आहे, कारण आज या प्रकरणाचा निकाल येतोय। राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे। ओपन कोर्टामध्ये राणांच्या जात प्रमाणपत्राच्या निकालाचं आज वाचन केलं जाणार आहे। या प्रकरणी 28 फेब्रुवारीला दोन्ही गटांकडून युक्तिवाद पूर्ण झालेला होता आणि त्यानंतर आज ओपन कोर्टामध्ये निकालाचं वाचन होतं। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत छगन जाधव आपले प्रतिनिधी आहेत। छगन, नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस मोठा म्हणता येईल, कारण आज 28 फेब्रुवारीला युक्तिवाद पूर्ण झालेला होता आणि त्यानंतर आज हा निकाल लागतोय, जेव्हा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यानंतर। नक्कीच गुरु, तू सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळालेली आहे आणि नवनीत राणा सध्याच्या राजकारणात हे नाव खूप चर्चिलं जात आहे। खरं तर त्यांचा राजकीय भवितव्याचा जो फैसला आहे तो सध्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून आहे। सुप्रीम कोर्टात काय निकाल देतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असताना आज त्यांच्या निकालाचं वाचन होईल आणि तो निकाल बाहेर येईल असे संकेत जे आहेत ते मिळते आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर नवनीत राणांच्या प्रचाराला देखील अमरावतीत सुरुवात झालेली आहे। आज चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची अमरावतीत बैठक जी आहे ती पार पडते आहे। पण हे सगळं जरी राजकीय नाट्य सुरू असलं तरी मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो त्यावरती नवनीत राणांचं भवितव्य अवलंबून असणार आहेत, कारण 3 वर्ष सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि अखेर न्यायालयाने तो निकाल जो आहे तो राखीव ठेवलेला होता। नवनीत राणा यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर हा निकाल जर का नकारार्थी आला तर मात्र नवनीत राणा यांची उमेदवारी जी आहे ती रद्द होऊ शकते असे देखील संकेत आहेत। त्यामुळे हा निकाल जो आहे नवनीत राणाच्या राजकीय पार्श्वभूमीचा सर्वात महत्त्वाचा निकाल गुरु समजला जातो आहे।